षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पहिलं षटक लोकेच्या हातामध्ये सोपवलेलं आहे. पहा 2 खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये कंपल्सरी, हा देखील या स्पर्धेचा नियम आहे. चला वेळ वाचवायचा वेळ. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू आपण पाहतोय अगदी हलक्या हाताने चेंडू ते खेळून काढला जाईल. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सिंगल इथे आली. दुसरा धावेचा प्रयत्न डेंजर एंडला पाहायचा आहे. तिथे दिलीप जरूर होता, परंतु 2 धावा इथे यशस्वीरित्या पळून पूर्ण केल्या जाणार आहेत. मोहित देखील मैदानामध्ये बाद होताना आपण बघितलेलं आहे. सलमान शेख सेकंडला, माफ करा, दिलीप वर्मा अजूनही मैदानाच्या आतमध्ये जो उभा आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज मैदानाच्या मध्ये येणारे षटक क्रमांक 4 घेऊन चिराग पावले. चला वेळ वाचवायचा, स्पीडअप करा. खेळाडूंना विनंती असेल, बऱ्याच वेळा आपण पाहिलेले आहे की ज्यावेळेस पावसाळी रबर क्रिकेट खेळलं जातं त्यासाठी आपला गोलंदाज स्टड, चांगल्या प्रकारचे स्टडचे शूज वापरतात. दुसऱ्या फेरीचे सामने आपण 5-5 षटकाचे खेळवणार आहे. यावेळी आपण पाहतोय अगदी आडव्या पट्ट्याने चेंडू खेळून काढला जाईल. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. तोपर्यंत आलेली सिंगल. 1 धाव इथे मैदानाच्या मध्ये येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डावरती धावा ज्या आहेत त्या 31 धावा. हा चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा बाउन्स चेंडू होताना आपल्याला जो बघायला मिळाला. व्हाईट बॉल इथे पंचाने मात्र जो घोषित केलेला आहे. सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जाणार आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले गेलं तर इथे व्हाईट चेंडू जो मैदानाच्या मध्ये आता असेल. स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 33 धावा. पुढे त्या पाहिजे गोलंदाज तयार. यावेळी पाहिजे शॉट ऑफ लेंथ बॉल मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल झालाय. परतावा लागेल सलमान शेखला. आता जर आपण ते बघितलं गेलं तर मैदानाच्या मध्ये निश्चितप्रमाणे आपण पाहणार आहे की 33 धावा धावलकावरती 4थं षटक मैदानाच्या मध्ये प्रगतीपथावरती असताना अजय साळुंके न्यू बॅटर. स्ट्राइक ऑन. पहिला चेंडू लोअर फुल टॉस काव कॉर्नर झोन मध्ये आपण पाहतो. चेंडू तिथे खेळला जाईल. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि तिथे लोकेच्या हातामध्ये चेंडू येऊ शकला नाही. चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर पोहोचताना आपण पाहतोय. संघाचा धाफलक या 4 धाव्यांच्या मदतीने धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या आता 37 धावा. स्कोर कार्डवरती धावा नोंदवले गेलेले आहेत. पुण्यात पाहिजे मैदानाच्या मध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे तो चिराग. स्ट्राइक ऑन अजय. यावेळी पाहिजे कट केल्या बॉलला. थर्ड मॅचच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. सिंगल मैदानामध्ये यशस्वीरित्या पळून पूर्ण केली जाते. 1 धाव इथे येणार आहे आणि या एका धावेच्या मदतीने देखील संघाचं धाफलक आपण जे पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती धावा 38 धावा ज्या धाफलकावरती आपण पाहतोय धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. हा चेंडू व्हाईट बॉल.
पहिला चेंडू आपण पाहिलं सिंगल, त्यानंतर वाईड, त्यानंतर चेंडू डॉट, त्यानंतर एक वाईड, त्यानंतर एक विकेट, त्यानंतर आपण पाहतो एक सिंगल आणि त्यानंतर पुन्हा एकदा वाईड. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा डॉट. अतिरिक्त धावा जरूर येत आहेत, परंतु धावेला इथे कुठेतरी आपण पाहतोय ब्रेक लागलेला आहे. चौथं षटक इथे प्रगती पथावरती असताना शेवटचा एक शिल्लक आहे शेवटचा. एक मिनिट अमर सर, एक मिनिट चेक करतो. षटक संपलंय, एक चौकार आलेला आहे. 39 धावा धावलकावरती आपण पाहतो. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. चला थोडी घाई करा मित्रांनो. गोलंदाजीसाठी आता पाहिजे मैदानाच्या मध्ये गोलंदाज तयार असणार आहे. तो आता मैदानाच्या मध्ये प्रदीप ज्ञानिक उर्फ डॉन. सातत्याने आपण पाहतोय नवीन नवीन खेळाडू सोबत घेऊन अनेक मैदानं गाजवणारे डॉन आज मैदानामध्ये पाहिजे पुन्हा एकदा. वैयक्तिक दुसरं षटक मैदानामध्ये ते घेऊन येत आहेत. यापूर्वीच्या षटकामध्ये थोडेसे महागडे जरूर ठरले, परंतु पाहिजे त्यांना माहिती आहे कमबॅक कशा प्रकारे करावं. स्ट्राइक ऑन अजय. पहिलाच बॉल. यावेळी मात्र आपण पाहतोय थोडासा दूरवरती चेंडू होता, खेचून मारण्याचा प्रयत्न राहिला अजयचा, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क जो आपल्याला बघायला मिळाला. आणि त्यानंतर आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय कुठल्याही प्रकारचं धाफलक देखील आता पुढे जाऊन पोहोचणार नाहीये. धाफलक इथे स्थिर आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. ओ यावेळी पाहिजे फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक तिकडे फार दूरवरती आहे. सिंगल तर इथे आली. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? यस यस, प्रयत्न तर केलाय. गोलंदाज तयार आहे. पुण्यात आपण पाहतो यावेळी फक्त स्लाइस केलंय, फक्त दिशा दिली आहे आणि चेंडू मात्र तिथे अगदी आपण पाहतोय शॉर्ट फंडल्याच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. आलेला हा चौकार आहे. चौकार आपण पाहतो यावेळी मैदानाच्या मध्ये इथे जो येणार आहे. 45 धावा धावलकावरती आहेत. यावेळी पाहिजे मैदानामध्ये बॅटची एज आणि अजयला देखील मात्र इथे परतावं लागणार आहे. संघाचं धाफलक इथे मात्र स्थिर असेल. 5वं षटक प्रगती पथावरती असताना 45 धावा धावलकावर आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय पुण्याचा डॉन तयार आहे. हा चेंडू आपण पाहतोय पुण्याचा शरीराचा वेध घेणारा चेंडू. त्यानंतर आपण पाहतोय आलेली सिंगल. बॅट्समन नेम सोन्या. एका बाजूने आपण पाहतोय दिलीप मात्र आघाडीला येऊन अजूनही त्याची बॅट मात्र फार मोठे फटके बोलू शकले नाहीये. आणि यावेळी मात्र आपण पाहतोय दिलीप वर्मा जे आपण ज्याची चर्चा केली आणि त्या चर्चेला मात्र आता इथे उधाण येणार आहे. षटकार ठोकलाय दिलीपने.
या षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय संघाचं धावफलक आता 5 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावा. अर्धशतक आपण पाहतोय ते पूर्ण होतोय मातोश्री 11 भोसरी संघाचं. चला बॉलर चला. बावन्न धावा आपण पाहतो धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत आणि आता पाहायचं आहे गोलंदाजीसाठी गोलंदाज शेवटचं षटक जो मैदानाच्या मध्ये घेऊन येईल किरण. आता आपण पाहतोय किरणच्या हातामध्ये चेंडू ते सोपवलेला आहे. किरण बेरड उर्फ छोट्या. यावेळी पाहिजे सोन्याच्या बॅट मधून लॉंग ऑनच्या दिशेने मात्र आपण पाहतो चेंडू तिथे खेळला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूला कव्हर करतोय. सिंगल आली. दुसरा धावेचा प्रयत्न आणि प्रयत्नामध्ये यशही मात्र मिळणार आहे. 2 धावा इथे यशस्वीरित्या आपण पाहतोय घेतल्या जातील. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा धावफलक 54 धावा. पावसाळी रबर बॉलची क्रिकेटची स्पर्धा आहे आणि मला वाटतं 7 पर्वांमध्ये फक्त एकच पर्व आहे की जिथे फक्त प्रचंड पाऊस पडलाय. नाहीतर नेहमीच आझादी चषकामध्ये उन्हाचा चढाका जाणवलेला आहे. त्यामुळे यावर्षी संभाभावनेनी संपूर्ण उमेशभाई असतील साजिदभाई असतील यांनी एक वेगळा विचार केला की इथे पावसाळी क्रिकेट वाटलं पाहिजे म्हणून सकाळी पहिल्या बॉल पासून तर सायंकाळच्या शेवटच्या बॉल पर्यंत पाण्याची व्यवस्था केलेली आहे. किती पाणी लागू द्या. आणि क्वार्टर फायनल मध्ये जे 2 टीम्स पोहोचतील त्या दोन्ही टीम्सना इथे पाईपने आंघोळ घालूनच मात्र मैदानामध्ये पाठवलं जाणार आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा किरण. धावफलक जर आपण पाहिले गेले तर आता पुन्हा एकदा 54 धावा. शेवटचं षटक प्रगती पथावरती असताना मैदानाच्या मध्ये आपण जरूर इथे पाहतोय. सोन्या स्ट्राइक ऑन अक्रॉस द बॅट. इथे खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये केला जाईल. इथे जर आपण पाहिलं गेलं तर मैदानाच्या मध्ये 54 धावा धावफलकावरती ज्या आहेत शेवटच्या षटकातील. यावेळी आपण पाहतो मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा पॅक्सच्या कव्हर मध्ये चेंडू आपण पाहतो खेळून काढला जाईल. सिंगल इथे आली. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय आणि तिथे आपण पाहतोय प्रयत्नामध्ये यश परंतु विकेट आली. सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय इथे मैदानामध्ये 55 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा किरण. यावेळी पाहायचंय मोठा स्ट्रोक.
दिलीप वर्मा आपण पाहतोय शेवटपर्यंत उभा राहिलाय आणि तो झुंजतोय, तो संघर्ष करतोय, त्याच्याही बॅट मधून इथे आपण पाहतोय षटकार आहे. षटकार आपण पाहतोय यावेळी मैदानाच्या मध्ये इथे येते. या षटकाराने 61 धावा. पुण्यात पाहिजे किरणचा या षटकातला शेवटचा बॉल. पुन्हा एकदा वाह, हाय अँड हँडसम दिलीप वर्माच्या बॅट मधून लागोपाठचा दुसरा षटकार. पहिला डाव इथे संपलेला आहे. 67 झाल्यात, 68 धाव्यांचं टार्गेट आता जे असेल. चला मातोश्री 11 टीम, आपण कुठल्या प्रकारचा वेळ घ्यायचा नाहीये, लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. त्याचबरोबर यानंतरची होणारी मॅच, त्या सामन्याचा आपण टॉस देखील असणे करतोय. आळंदी चाकण आणि कोथरूड ट्रॅकर्स 11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. समीर सर, समीर जगताप, समीर जगताप, नर्सिंग समीर. पहिला डाव संपलेला आहे. चला बॅटर्स मैदानामध्ये पोहोचलेले आहेत. चला विनंती असेल सामना लगेच सुरू करायचा आहे.
सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जातोय. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या डावाला सुरुवात होती. 67 झालेले आहेत, 68 बनवायचे आहेत. आणि या 68 धाव्यांचा आपण पाहतोय पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी. एका बाजूला असेल किरण बेरड उर्फ छोट्या आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय लखन. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तयार असेल तो सलमान. सामन्याकडे तुम्हाला ते आपण पाहतोय घेऊन जातोय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सलमान, जो आता मात्र आपण पाहतोय ते गोलंदाजीसाठी तयार आहे. स्ट्रायकर आपण पाहतोय किरण बेरड. 68 धाव्यांचा पाठलाग मैदानामध्ये जो पूर्ण करायचा आहे. क्षेत्ररक्षणामध्ये केला जाणारा वारंवार बदल. चला सामना सुरू करा. सलमान षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पहिलं घेऊन दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल यावेळी आपण पाहतोय कट केल्या बॉलला. थर्मॅच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सिंगल तर यावेळी मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय घेतली जाईल. एक धाव इथे येणार आहे आणि या एका धावेच्या मदतीने संघाचं धाफलक देखील आपण पाहतोय उघडलं जात आहे. 68 धाव्यांचा पाठलाग आपण पाहतोय मैदानामध्ये पूर्ण करायचा. यानंतरची होणारी मॅच चाकण आळंदी विरुद्ध हमराज मृत्युंजय कोथरूड. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती की आपण टॉससाठी यायचंय. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. हो, कट करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे आपण पाहिले गेलं तर निश्चितप्रमाणे कुठल्याही स्पॉटवरती चेंडू पडल्यानंतर उसळी घेणारा हा बॉल आपल्याला बघायला मिळाला. चेंडू मात्र आपण पाहतो इथे पूर्णपणे डॉट जो आपल्याला पाहायला मिळतोय. संघाच धापलं किती स्थिर असणार आहे. सलमान शेख राऊंड द विकेट मारा करतोय. ओहो, काहीसा खाली राहिलेला चेंडू. त्यानंतर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये white+1. चला, हमराज मृत्युंजय कोथरूड टीम आणि त्याचबरोबर चाकण आळंदी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती की आपण टॉससाठी यायचे. ओ, शरीराचा वेध घेणारा चेंडू मैदानामध्ये स्वतः सलमान आपण पाहतोय चेंडू इथे कव्हर करेल. कुठल्याही प्रकारची धाव घेण्याचं धाडस मात्र फलंदाजाने इथे केले नाहीये. सलमान शेख या खेळाडूला आपण पाहिलेलं आहे. नियंत्रण काय असतं, अचूक टप्पा काय असतो आणि पुणे टेनिस क्रिकेट पटलावरती जर आपण पाहिलं गेलं तर सलमान शेख या खेळाडूच्या नावाची चर्चा सातत्याने होत राहिलेली आहे. अगदी आपण पाहिलं अलीकडच्या काळामध्ये देखील मुंबईचं क्रिकेट देखील या खेळाडूने गाजवलं आणि विशेषतः राष्ट्रवादी चषक एकाच मॅच मध्ये 5 विकेट घेणारा गोलंदाज सलमान शेख राऊंड द विकेट मारा करेल. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. पंच केल्या बॉलला लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. सिंगल तर इथे आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये होणार नाही. एका धावेवरती समाधान असेल. एक धाव इथे आली. चला, आळंदी टीम कॅप्टन टॉस साठी या. सचिन सर. पुन्हा एकदा पाहिजे सलमान. हा चेंडू यावेळी मात्र अप्रतिम चेंडू बघायला मिळाला. चेंडू मात्र आपण पाहतो इथे डॉट जो मैदानामध्ये आता असेल. संघाच धावलं किती स्थिर आहे आणि स्कोर कार्ड वरती धावा 4 धावा आहेत. थोडस आपण पाहतो बॅकफुटला जात चेंडू मात्र तिकडून काढण्याचा प्रयत्न जो केला जातोय आणि त्यानंतर षटक क्रमांक संपला जातो. इथे पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 4 धावा. एक षटकाचा खेळ आपण पाहतोय संपलेला आहे.
सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जातोय आणि पहा मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असणार आहे तो दिलीप. ज्या खेळाडूच्या 2 षटकाराने खऱ्या अर्थानं निश्चितपणे एक मोठं आव्हान आता उभं होतंय. तो जर आपण पाहिलं की दिलीप वर्मा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 4 धावा धफलकावरती ज्या आहेत. यावेळी पाहिजे मोठा शो खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम, चेंडू हवेत, टिपलाय झेल, तिथे संपलाय. आपण पाहतोय इथे किरणचा खेळ, पहिली विकेट. बॅट्समन नेम आकाश. चार धावा दाफलकावरती आहेत. दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे दिलीपने. हो, कट करण्याचा प्रयत्न इथे होता. बॅट आणि बॉल मध्ये तो संपर्क पाहायला मिळाला नाहीये. चेंडू मात्र तिथे डॉट. यावेळी आपण पाहतो लेग स्टंपच्या बाहेर असणारा चेंडू होता, परंतु पंचाने कळवले की हा कुठल्याही प्रकारचा वाईट नाहीये. स्टंपाच्या वरून जाणारा चेंडू मात्र इथे डॉट. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सुरुवात मात्र खऱ्या अर्थानं या इनिंग मध्ये आपल्याला बघायला मिळते. दिलीपचा अचूक टप्पा पाहायला मिळतोय. आता मात्र लेग स्टंपच्या बाहेर असणारा चेंडू व्हाईट बॉल इथे पंचाने मात्र घोषित केलेला आहे. आझादी चषक आपण दरवर्षी बघितलंय. सुरुवातीला आझादी चषक लोअर फुल टॉस. ओहो, आणि तिथे पडझड मैदानाच्या आतमध्ये होताना बघायला मिळाली. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचेल हा चौकार आलेला आहे. चौकार मैदानामध्ये इथे येईल. या चौकाराच्या मदतीने संघाचा फलक 10 धावा ज्या धफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. दुसरं षटक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये ते प्रगतीपथावरती असताना मॅच आपण पाहायला गेलं तर ऑन आहे. आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर 68 धावेचा पाठलाग जर तुम्हाला पूर्ण करायचा आहे तर निश्चितपणे तुम्हाला मोठी धावसंख्या, मोठे स्ट्रोक या इनिंग मध्ये तुम्हाला खेळायचे आहेत. हा चेंडू यावेळी मैदानामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर निश्चितप्रमाणे
सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जाणार आहे मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा 10 धावा ज्या धावफलकावरती धावा नोंदवले गेलेल्या आहेत. दुसरं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती असताना स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 10 धावा. यावेळी स्वतःच्या फॉलो मध्ये सलमान शेख डेंजर एंडला पायचे मैदानात तिथे काय होते पड जड धडपड मैदानाच्या मध्ये जरूर तिथे झाली, परंतु नशीब इतकं बलवत्तर आहे लखनचं की कुठल्याही प्रकारचा धोका होऊ शकलेला नाहीये. सलमान शेख पुन्हा दाबायचं तयार असेल मैदानामध्ये. राऊंड द विकेट, मोठा स्ट्रोक तिथे खेळण्याचा प्रयत्न जरूर यावेळी केला जातोय, परंतु बॅट आणि बॉल मध्ये आता संपर्क जो होऊ शकलेला नाही. चेंडू डॉट आलाय. दाखवलं किती स्थिर आहे. हा चेंडू पुन्हा एकदा पाहिजे. मोठा स्ट्रोक तिथे खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. संघाचं धावलं किती स्थिर आहे. 10 धावा धावलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना वाईट चेंडू मैदानामध्ये येताना बघायला मिळतोय आणि सलमान शेख यांनी जर विकेट हॅट्रिक इथे पूर्ण केली तर प्रतीक घाले यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज आहे. हा चेंडू अगदी हलक्या हाताने खेळून काढला जाईल. सिंगल यावेळी मैदानामध्ये येताना आपल्याला बघायला मिळणार आहे. धावफलकावरती धावा जर आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय 12 धावा. हा चेंडू मोठा स्ट्रोक तिथे चेंडू हवेमध्ये झेल होतोय. विकेट. विकेट मैदानामध्ये वारंवार जे आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय विकेट येत आहेत आणि हा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा यावेळी डॉट बॉल.
आता जर मैदानामध्ये आपण पाहिले गेले तर 3 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 13 धावा. इथून पुढचं आव्हान अजूनही खऱ्या अर्थानं खूप म्हणेल मी अवघड आव्हान होत चाललेलं आहे. चला घाई करा थोडीशी आणि मॅच जशी संपेल ना तसं दोन्ही टीम्सने लगेच मैदानाचा ताबा घ्या. कुठल्या प्रकारचा वेळ वाया जाणार नाही आपण याची दक्षता घेऊयात. इनसाइड एज आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय दिलीपने पुन्हा एकदा यश मिळवलंय. पहिल्याच चेंडूवरती बॅटरला मात्र डगआउटचा रस्ता दाखवलाय. निर्णय काय घेतलाय? चाकण आळंदी संघाने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ते बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते हमराज मृत्युंजय कोथरूड संघाला. सामन्याकडे घेऊन जातोय पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये. ओ कट करण्याचा प्रयत्न इथे होता. बाउन्स या चेंडूमध्ये आपल्याला बघायला मिळाला. चेंडू पूर्णपणे डॉट संघच धावलं की स्थिर आहे. आझादी चषक आपण पाहिलं आणि आझादी चषकामध्ये बॅट्समनची नावं कळवा आमच्यापर्यंत. लाईव्ह सुरू आहे आणि लाईव्ह सुरू असताना जर एखाद्या खेळाडूचं नाव आम्हाला माहित नसेल आणि तिथे जर आमच्या टेक्निशियनने XYZ नाव टाकलं तर ते योग्य दिसणार नाही. त्यामुळे विनंती आहे की आपला एक खेळाडू एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्समध्ये निदान पाठवत जा जेणेकरून आपल्या खेळाडूची नावं आम्हाला महत्वाची आहेत. हा चेंडू व्हाईट बॉल अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या मध्ये येईल. 14 धावा धाफलकावरती ज्या आहेत. आझादी चषक आपण पाहिलं. आझादी चषकाचं पहिलं पर्व अगदी सहज एक रबर बॉलची क्रिकेटची स्पर्धा होऊन व्हावी ही संभवाची इच्छा होती आणि त्यानंतर मात्र त्यांनी फक्त अवघ्या 2 दिवसाची स्पर्धा सुरुवातीला घेतली. 11,000 21,000 आणि 11,000 हे दोनच प्राइज होते. आज तीच क्रिकेटची स्पर्धा आणि मला वाटतं आजही ते आठवतं की 21,000 रुपयाचं प्राइज सचिन बर्गे सरांनी हातामध्ये मिळवलं होतं. पहिलं पर्व. आज आपण 7व्या पर्वामध्ये आहोत आणि देवरुडमध्ये आधी संभाजी भाऊंनी सांगितलं की पावसाळी रबर बॉलची क्रिकेटची स्पर्धा या हंगामामधलं आझादी चषकाचं हे शेवटचं पर्व आहे. इथून पुढचं पर्व हे 26 जानेवारीला आपण घेणार आहे. अक्रॉस द बॅट आणि हा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये डॉट येतोय. धापलं की ते मात्र आपण पाहतोय स्थिर आहे. षटक क्रमांक संपलं जाईल ते आता मैदानाच्या मध्ये. या षटकामध्ये दिलीप वर्माने फक्त एक ती देखील अतिरिक्त धाव ती खर्च केलेली आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा धापलकावर आहेत. सामन्याकडे तुम्हाला ती घेऊन जाणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज राम. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये घेऊन आलाय. 14 धावा आहेत. यावेळी आपण पाहतोय डॉनच्या बॅटमधून लॉंग ऑफला राजेश पवार. वाह काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे. एफर्ट बघायला मिळत आहे. सिंगल इथे आली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये आला नाही आणि तोपर्यंत इथे यशस्वीरित्या 2 धावा मैदानाच्या मध्ये पळून पूर्ण केल्या जात आहेत. मॅच कडे आपण पाहतोय पुन्हा तुम्हाला ते घेऊन जातोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज धाफुलकावरती 16.
संघाची धावसंख्या जर आपण ते पाहायला गेले तर निश्चितप्रमाणे 16 धावा धावलकावरती आहेत. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल इथे पाहिजे मिड विकेटच्या दिशेने चेंडू मात्र खेळून काढला जाईल आणि क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. तोपर्यंत आलेली एक सिंगल स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहायला गेलं तर निश्चितप्रमाणे मोठमोठ्या स्पर्धेचं आयोजन त्यांच्याही माध्यमातून सातत्याने होतं आणि विशेषतः एक चांगल्या दर्जाचे ते पंच आहेत सध्या पुणे जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं ते काम करतायत. आदरणीय अनिल माळी सर आणि त्याचबरोबर ऋषी चाफळे सर यांचं शुभागमन होते, त्यांचंही स्वागत आहे. पप्पू मुंगसे सर त्यांचंही स्वागत. या आलेल्या सर्व मित्रपरिवाराचं मी आझादी चषकामध्ये स्पर्धेच्या सर्व आयोजक कमिटीच्या वतीने स्वागत करतो. यावेळी पायचे लेगच्या बाहेर असणारा चेंडू पहा, चेंडू फाईन लेगच्या दिशेने सीमारेषा बाहेर पोहोचेल. आलेला चौकार आहे परंतु असं म्हणायला का हरकत नाही कारण या आक्रमकतेला तो फार उशीर झालेला आहे. फलंदाजांचे खांदे आता मात्र थोडेसे झुकलेले आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्यात पाहायचे मैदानामध्ये इथे राम तयार आहे. चला स्पीडअप करा, घाई करणं फार गरजेचं आहे. बॅटची कडा आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये विकेट. लोकेश न्यू बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक ऑन आणि हा चेंडू आपण पाहतोय अष्टमच्या बाहेर असणारा व्हाईट बॉल जो इथे मैदानामध्ये आता असेल. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 22 धावा च्या धावलकावरती धावा इथे नोंदवले गेलेले आहेत. यावेळी पाहिजे मोठा स्ट्रोक लोकेशच्या बॅट मधून पॉवरफुल हिट षटकार. खेळाडूंना विनंती आहे बॉल घेऊन या जर जवळ असेल. शेवटचं षटक आता मैदानामध्ये असेल. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 28 धावा. सामन्याकडे आपण पाहतोय मैदानामध्ये तुम्हाला पुन्हा ते घेऊन जाणार आहे. षटकार जरूर आला. हे षटक थोडंसं महागडं जरूर आपल्याला पाहायला मिळालं. स्कोर कार्डवरती 28 धावा आहेत. डॉन आपण पाहतोय मैदानात तयार असेल तर गोलंदाजीसाठी गोलंदाज राजेश पवार शेवटचं षटक घेऊन. पहिलाच बॉल राजेश पवारचा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. राजेश पवार देखील स्वतःवरती थोडासा हसत असेल. राजेश तयार असेल. हा चेंडू यावेळी पाहायचंय मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये, चेंडूने फार उंची घेतलीये आणि राजेशचा प्रयत्न जबरदस्त पाहायला मिळाला. तिथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आताच्या 2 धावा इथे मिळणार आहेत. तुम्ही पूर्वीचं क्रिकेट बघितलं असेल. मला बॅटिंग हवी आहे म्हणून भले दुसरा रनआउट झाला तरी चालेल.
30 धावा धावलकावर. आणि हा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये डॉट जरूर आला. आणि राजेश पवार यांचं प्रेम कदाचित डॉन वरती असेल. त्यांना माहिती आहे डॉन मात्र यांना बाद करणं हे चुकीचं ठरेल आणि वेळ वाचवायचा आहे. सर्वात महत्वाची गोष्ट वेळ वाचवायचा आपल्याला. हा चेंडू मोठा स्ट्रोक तिथे खेळलाय लॉंग ऑफ मध्ये. राम चेंडूच्या खाली झेल झालाय आणि तिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये विकेट. चाकण आळंदी टीम जशी मॅच संपेल ना तसं लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या. कुठल्या प्रकारचा आपण वेळ घेणार नाही कारण 5 वाजता आपल्याला मैदान मोकळं करायचंय. हा चेंडू आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये डॉट जो येणार आहे. यानंतर मात्र आपण पाहतो निश्चितप्रमाणे आपल्याला सामना बघायला मिळेल. पसादान क्रिकेट क्लब आळंदी चाकण आणि त्यांच्या अगेन्स्ट जर आपण पाहिलं तर हमराज मृत्युंजय कोथरूड हे 2 संघ आपल्याला यानंतरच्या मॅच मध्ये खेळताना बघायला मिळणार आहेत. दोन्ही संघासाठी आपण जर पाहिले गेले तर जे नियम सकाळपासून आपण बघितलेत मॅच सुरू होण्याच्या अगोदर फक्त बॉलिंग एंडला तुम्ही पाणी टाकायचे. एक इनिंग सुरू होण्या अगोदर ती पाणी टाकायचं आहे आणि विकेटवरती पाणी टाकत असताना प्रत्येक षटक संपल्यानंतर ते पाणी टाकायचं आहे. चला लगेच आता आपण फिल्डिंग लावून घ्यायची टीम.